इथं सद्गुरू सदानंद माऊली महाराज इथं दत्त मंदिर आहे आणि वायरी मुंबईच्या तारदेवला आहे आणि इथं वायरी मालवणमध्ये वायरी बांध इथं माऊलींचं मूळ स्थान आहे दत्त मंदिर. म्हणजे तो आपण मठच समजूया, कारण त्या मठाप्रमाणेच तिथं रोजचे कार्यक्रम असतात. महाप्रसादापासून वगैरे दैनंदिन कार्यक्रम, रोजची पूजा वगैरे अर्चा होते. आमचे भालचंद्र राऊत साहेब हे तिथे संपूर्ण व्यवस्था बघतात. आमचे सद्गुरू सदानंद माऊली त्यांच्यानंतर आता आमचे हे काका विलास विष्णू झाड पूर्ण आमच्या त्या संस्थेची संपूर्ण व्यवस्था पाहतात. मालवण, तारदेव आणि ट्रॉम्बे या 3 ठिकाणी आमचे म्हणजे मंदिरं आहेत आणि त्या संपूर्ण मंदिराची एक मुख्य कार्यकारी म्हणून सगळी व्यवस्था आमचे काका पाहतात, विलास विष्णू झाड. हा आमचा संप्रदाय आहे, जवळजवळ गेल्या 60 वर्षापासूनचा आहे आणि 60 वर्ष आमच्या संप्रदायातर्फे माऊलीच्या शिकवणीनुसार अविरत सेवा चाललेली आहे. संगीत सेवा आहे. तसंच पुढचं म्हणजे आमच्या संप्रदायाची गुरु परंपरा आणि तिची सेवा काय आहे याबद्दल जरा काका आमचे थोडक्यात सांगतील. गुरुपरंपरा म्हणजे आमची चालत आली आहे, आमच्या घराण्यापासून म्हणजे आमची आजी होती तिथपासून ही चालू आहे आणि ती आमची गुरुमाऊलीने हे केली, पुढे आणली. हे तारदेवला दत्त मंदिर झालं, तिथेच त्यांचं कर्मभूमी सद्गुरू सदानंद यांची कर्मभूमी आणि ती कर्मभूमी प्रत्येक आमच्या शिष्याला म्हणजे त्यांनी केलेले शिष्य त्यांना अनुमती देत आले आणि त्या अनुमतीमुळे आज हा एवढा प्रसार जो झाला गावापासून मुळापासून ते मुंबईपर्यंत असा हा प्रवास आहे. त्याच्यातून आमचं दुसरं एक मंदिर ट्रॉम्बेला तयार झालं, दत्त मंदिर. तिथे पण माऊलीचे आमच्या शिष्य आहेत, ते सांभाळतात आणि हे सगळं आतापर्यंत त्यांच्या कृपा आशीर्वाद आहे आणि ते करतायत. त्यांनी आतापर्यंत हे घडवलं आम्हाला सगळं आणि तो हा संप्रदाय आणि त्या निमित्ताने आम्ही आज आलो. पेटीचं निमित्त झालं. निमित्त काय तर आमचे राऊतसाहेब म्हणाले आपण पेटी दिली आहे रिपेअरिंगला. म्हटलं चला जाऊया बघूया. तर ते घेऊन आले. अनायाचे योगायोग म्हणजे तुमच्या कारखान्याला आमची भेट झाली, आनंद वाटला बघून आणि अशीच वृद्धिंगत व्हावी, तुमची वाढ व्हावी, यशस्वी भव हे आमचे गुरुमाऊलीचे आपले आशीर्वाद आहे. ते तुमच्या पाठीशी राहून दे. नमस्कार.